नमस्कार प्रेक्षक हो, आमंत्रित केलेला आहे प्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांची ख्याती आहे असे साहित्यिक, प्रसिद्ध साहित्यिक राम बोराडे सर. आपलं स्वागत आहे सर. सर्वप्रथम आपलं जे साहित्य आहे ते मातीतलं साहित्य आहे. आपण जेव्हा म्हणतो की मातीतलं साहित्य, तेव्हा मातीतली जी बोली असते आपली, तर ती आपल्याला जास्त आवडत असते आणि ती बोली भाषेत आपण कायम लिहिलेलं आहे त्या बोली भाषेवर. तर आताच्या बोली भाषेचं जे स्वरूप बदलतं नंतर, जेव्हा आपण प्रमाण भाषेचं वापर करतो, तर ह्या बोलीपासून प्रमाण भाषेचं जेव्हा मराठीमध्ये आणखी दुसऱ्या भाषांचं मिश्रण होत आहे, तर त्याबद्दल आपलं जे मत आहे आजच्या भाषेत, आजच्या वर्तमान स्थितीमध्ये मराठी भाषेचे जे स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आहे. आणि आपला जो जुना कथेचा बाज होता तो आता या ग्रामीण कथा, जेव्हा नवीन लेखक लिहितात त्या लेखकांना त्या प्रकारचं लिखाण येत नाही, तर त्यासाठी आपला काही सल्ला असेल, काही आपलं मार्गदर्शन असेल की कशा प्रकारे साहित्याचं निर्मिती व्हायला हवी. गेल्या 60 वर्षापासून माझं लेखन सुरू आहे. मी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, वैचारिक लेखन केलं, बालसाहित्य निर्मिती केली आणि हे संपूर्ण माझं जे लेखन आहे ते सगळं ग्रामीण लेखन आहे. ग्रामीण भागातल्या माणसांचं जगणं जे आहे ते जगणं त्या माझ्या सगळ्या साहित्यामध्ये आलेलं आहे. आता या 60 वर्षांपासून जे जीवन बदलत गेलेलं आहे त्याचं एक वास्तव स्वरूप त्या माझ्या साहित्यामध्ये आलेलं आहे. पाचोळ्यासारखी कादंबरी जर आपण घेतली, जी 1970-71 प्रसिद्ध झालेली होती, तर ते साहित्य, त्या कादंबरीमध्ये जे जगणं आलेलं आहे ते त्या काळातलं हे असतं. असं म्हटलं जातं की वास्तव साहित्य किंवा माणसाच्या जगण्याचं जे साहित्य आहे, हे साहित्य हे एकाच वेळी साहित्य असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहासही असतो. 1957 साली मी कथा लिहायला सुरुवात केली. माणसात ग्रामीण जीवन कशा प्रकारचं बदलत गेलं हे जर आपल्याला बघायचं असेल तर हे संपूर्ण साहित्य जर अभ्यासलं तर एकूणच जगण्याचाच, माणसाच्या, खेड्यातल्या माणसाच्या जगण्याचाच आपल्याला एक इतिहास त्याच्यामध्ये आढळतो. माणसाचं जगणं जसं बदलत जातं तसं तसं त्याची भाषा ही बदलत जाते. एक काळ असा होता की त्या काळाला अनुसरून माणसं अगदी शुद्ध ग्रामीण अशा प्रकारच्या बोलीमध्ये, म्हणजे ते वेगळ्या अर्थानं शुद्ध असं. पण नंतरच्या काळामध्ये मग शहराशी संपर्क वाढला, खेडी शहराच्या अगदी जवळ आली, सुशिक्षित माणसांचं प्रमाण वाढलं घरातलं, त्याबरोबरच मग त्यांची भाषा बदलत गेली. इंग्रजी शब्द जे आहेत हे इंग्रजी शब्द पुन्हा त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ लागले, पर्यायानं साहित्यामध्ये येऊ लागले. म्हणजे हे हळूहळू जे ग्रामीण साहित्य आहे, ग्रामीण साहित्य हळूहळू जसं ग्रामीण जीवन हे शहराला जवळचं असलं तसं ग्रामीण भाषा आणि मग प्रमाण भाषा जे नागर लोक बोलतात, या दोन्हीचा संपर्क वाढल्यामुळं हळूहळू ते मूळ ग्रामीण बोली जी आहे, ही ग्रामीण बोली ही देखील बदलत गेलेली आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही की पाचोळा ही कादंबरी NBTनं 14 भाषेमध्ये भाषांतर करायला घेतलेली होती. पण जेव्हा तिच्या जर अशी एखादी साहित्यकृती घेतली असेल अनुवादासाठी, तर अगोदर ते मूळ हिंदीमध्ये करावी लागते आणि मग अन्य भाषेमध्ये करायला. पण ज्यानं हा अनुवाद करायचा तो म्हणाला की ही जी ग्रामीण बोली आहे, ही ग्रामीण बोली कोणत्या हिंदी ग्रामीण मध्ये हे करू मी. म्हणजे मुळामध्ये आम्हाला हे हिंदीमध्ये करताच येत नाही,
कारण की पार्वती आपल्या जगण्याचा इतिहास सांगते, कारण पार्वतीच बोलते सगळं संबंध याच्यामध्ये. त्यामुळे नाईलाजानं त्याला ती कादंबरी बाजूला ठेवावी लागते. इतकं अस्सल स्वरूप अशा प्रकारच्या त्या ग्रामीण बोलीचं असतं की जे अन्य भाषेमध्ये भाषांतर करणं शक्यच होत नाही. प्रमाण भाषेचं भाषांतर आपल्याला करता येतं, पण ज्या बोली असतात वेगवेगळ्या प्रदेशातल्या, त्या बोलीतलं साहित्य अन्य भाषेमध्ये जाणं हे खूपच अशा प्रकारचं अवघड जातं. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये भाषांतर झालं, नंतर हिंदीमध्ये झालं, परंतु जो हे मराठीचा जो हे आहे मूळ कादंबरी माझी, तिचा गोडवा त्या साहित्यामध्ये त्या अनुवादामध्ये येत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून असं माणसाच्या जगण्याबरोबरच माणसाचं जीवन जसं बदलत जातं तसतसे त्याची भाषाही बदलत जाते, त्याचे उच्चार देखील बदलत जातात. म्हणजे पूर्वी असं म्हटलं होतं की 12 कोसावर भाषा बदलते. आता 12 कोसावरच नव्हे, ते खेळ त्या शहराला किती जवळ आहे. अगदी 4-2 किलोमीटर अंतरावर असेल तर त्याची ग्रामीण भाषा शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचं हे ग्रामीण बोली आणि प्रमाण भाषा यांचं हे अशा प्रकारचं हे संबंध आहे. आणि त्याचा अभ्यास जर एखाद्याला करायचा असेल तर अगदी मूळ माझं जे लेखन आहे तिथपासून ती आत्ता जे निर्मिती मी करतोय, साहित्य निर्मिती, त्याच्यामधला हा बोली भाषेतला असा अभ्यास देखील हे करता येण्यासारखा आहे. आपण खूप छान प्रकारे परिभाषा सांगितली साहित्याची की व्यक्तीच्या जगण्याचा इतिहास असतो आणि बोली भाषा जी आहे तिचा मूळ गाभा तो असतो, तो तसाच असतो. त्या गाभ्याला कोणीही हात लावू शकत नाही किंवा त्याचा स्पर्श सुद्धा करू शकत नाही जेव्हा अनुवाद करतो आपण. आता आपण सगळ्या प्रांतांमधलं लिखाण आपलं केलेलं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण लिहिलेलं आहे. लेखन, कादंबरी असो, नाटक असो, कथा असो, आपण सगळ्या साहित्याला आपला स्पर्श आहे आपल्या लेख. तर आपली ही जी दृष्टी आहे की जेव्हा या सगळ्या प्रांतातनं आपण जात आहात तेव्हा कुठेतरी एक असा दुवा असतो आपल्याला की जो आपल्याला आपल्या मातीशी जोडला जातोय. आणि मातीशी जोडत असताना त्या संवेदना कायम ठेवत आपण जेव्हा हाच प्रश्न आपल्या नाटकामध्ये म्हणजे आपल्या कथालेखनामध्ये किंवा कादंबरीमध्ये मांडलात, तर जेव्हा त्याचं चित्रीकरण नाटकामध्ये झालं नंतर, तर तो जो विषय होता आपला तर तो खूप वेगळा होता आणि महत्वाचा होता. तो विषयाचं जेव्हा रूपांतरण झालं तर त्यावेळेस त्याला न्याय मिळाला का, हा एक माझा असा प्रश्न आहे. का आपण जे लिहिलेलं होतं, आपण जे सांगितलेलं होतं ते त्याच प्रकारे चित्रित झालं का, त्याच्या चित्रीकरणाला न्याय मिळाला का? नाही, काय नाटकाला म्हणजे इंग्रजी आणि हिंदी शिवाय अन्य भाषेमध्ये काही भाषांतर गेलेलं नाही माझं, म्हणजे साहित्य गेलेलं नाही. आमदार सौभाग्यवती जे नाटक, तरी त्याचा विषय झालेला नाही, म्हणजे इंग्रजी वा हिंदी झालेलं नाही. ते नाटक गाजलं खूप असं अशा प्रकारचं. आणि त्या नाटकाचा विशेष असा की ते संपूर्ण प्रमाण भाषेमध्ये आहे. जे ग्रामीण त्याच्यामध्ये 1-2 पात्र आहेत, नाही असं नाहीये. लोक मला जेव्हा विचारतात की तुम्ही राहता शहरामध्ये आणि मग ग्रामीण साहित्य लिहिता, ती बोली अजून तुम्हाला कशी काय अवगत आहे वगैरे, तर मी म्हटलं नाही आहे. आमदार सौभाग्यवती सारखं एक कादंबरी आणि त्याचं नंतर मी नाटक केलं होतं ते प्रमाण भाषेमध्ये आहे. म्हणजे आपल्याला विषय जो सुचतो तो कोणत्या स्वरूपात सुचतो, तो कोणत्या धारणेचा आहे. आता आमदार म्हटलं की ग्रामीण बोली येणं शक्यच नाही ना. थोडंसं नागरी असं असेल, अगदी तो सरपंच असेपर्यंत ठीक आहे तिथे ग्रामीण बोली वगैरे, पण एकदा आमदार झाला, मंत्री झाला की त्याची ती ग्रामीण बोली राहतच नाही. ती एकदम प्रमाण भाषेत होऊन जाते. माणसाच्या संवेदना ह्या सारख्याच असतात. म्हणजे मराठी माणसाला दुःख होतं असं नाही, अन्य लोकांनाही अशा प्रकारचं दुःख होतं. मराठी माणसाचं असतात असं नव्हे, अन्य माणसं आहे. म्हणजे संवेदना एकच आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या आईचंच फक्त मुलावर प्रेम आहे असं नाहीये. या देशात जगातली कुठलीही आई घेतली तर तिचे आपल्या बाळावर अशा प्रकारचं प्रेम असतं. फक्त व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे ज्या तऱ्हेनं ती व्यक्त करते, त्याचे आपलं प्रेम व्यक्त करते, ती व्यक्त करण्याच्या अशा प्रकारच्या पद्धती वेगळ्या प्रदेशानुसार,
देशानुसार ह्या अशा प्रकारचं असू शकतात अशा प्रकार. पण मूळ जी संवेदना आहे माणसाची, ही मूळ संवेदना ही फक्त सारखीच अशा प्रकारची असते. आणि म्हणून अशा प्रकारचं हे साहित्य होत अशा प्रकारचं. आता परवा माझी एक कथा इंग्रजी याच्यामध्ये गेली. म्हणजे प्राणी जे आहेत वेगवेगळे अशा प्रकारचे प्राणी, गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे वगैरे वेगवेगळे अशा प्रकारचे प्राणी आहेत. तर मराठी आपलं हे भारतीय साहित्य जे आहे, हे भारतीय साहित्यामध्ये अशा किती प्राणीकथा लिहिल्या गेलेल्या आहेत. अगदी प्रेमचंदापासून किंवा आणखी श्रीना पेंडसे असतील किंवा मुळकराज आनंद असतील वगैरे वगैरे अनेक भाषेत, तामिळ, तेलुगू वगैरे वगैरे, त्या सगळ्या त्या प्राण्यावरच्या कथा त्यांनी हे केले, इंग्रजीमध्ये करून त्याचं पुस्तक तयार केलंय असं म्हणजे. आणि हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला असं जाणवतं. आता ते गाय जे आहेत त्याच्यातली जी काळा नावाची कथा आहे माझी मूळ कथा, ती गाय आता व्यायला झालेली आहे आणि ती घराकडे निघालेली आहे आणि एक तुफान पाऊस सुरू होतो. आणि त्या गाईला असं वाटतं की आपण जर त्या लेकराला जन्म दिला, आपल्या वासराला जन्म दिला, तर हे सगळं वरून आभाळ कोसळायला लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नाही जन्म द्यायचा म्हणून ती खूर ओढून घेते आतमध्ये, आणि खूर ओढून जात नाहीत, खूर बाहेरच येत राहत आणि धुमाधार पाऊस पडत राहतो. आणि ती गाय आपल्या भोवतीच फिरत राहते नुसती अशी. इथे ती कथा संपते. आता हा जो अनुभव आहे किंवा ही बाई नाहीये, इथं तर ती गाय आहे खरं म्हणजे, ती प्राणी. आणि तिला सुद्धा असं वाटतं की नाही, ह्याला एवढ्या सगळ्या धुमाधार पावसामध्ये आपण आपल्या वासराला जन्म देऊ नये, आपण ते समोर जे एक छोटस झाड आहे ते तर गाठावं, असा त्याचा अशा प्रकारचा प्रयत्न असतो. तर ही जी संवेदना असतो, जो प्रश्न असतो, संवेदना माणसालाच असं नाही, जनावरला देखील संवेदना असतात. एखादा कुत्रा पण पाळतो, आपल्याविषयी संवेदना त्याच्या वेगळ्याच असतात. म्हणजे तो इतका जीव लावतो की माणसापेक्षाही अशा प्रकारचा तो जीव आपल्याला अधिक लावतो. म्हणून संवेदनेचा जो आहे, संवेदना ही सनातन अशा प्रकारची गोष्ट आहे. फक्त ती व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती मात्र वेगळ्या असू शकतात. आणि प्रदेशानुसार मग ते कोणत्या भाषेमध्ये व्यक्त करायची, कुठल्या भाषेमध्ये व्यक्त करायची, ह्या त्या प्रसंगानुसार किंवा त्या वातावरणानुसार असेल ते. आपण इतके छान प्रकारे सांगितलं की संवेदना कशा प्रकारे असते, आणि आपण सगळ्या प्रांतात लिहिलेलं आहे. त्यामध्ये बालसाहित्य पण आहे. तर बालसाहित्याचा जो प्रकार असतो, तर त्या बालसाहित्यात आपण भूमिका ती स्वतः तिथे निभावत असतो किंवा त्या भूमिकेत जाऊन लिखाण करत असतो. तर एक लेखक हा एक अभिनेता सुद्धा असतो. याबाबत आपलं मत काय? बालसाहित्याचं काय होतं की आजपर्यंत जे मराठी बालसाहित्य लिहिलं गेलेलं आहे ते संपूर्ण प्रौढांनी लिहिलेलं आहे. खरं म्हणजे असा प्रयत्न आपल्याकडे कधी झालाच नाही की त्या लहान मुलांना, कारण एखाद्या लहान मुलाचं जगणं मी जसं चित्रित करतो त्यापेक्षा त्यांनी जर सांगितलं माझं जगणं असं आहे, तर त्याला एक वेगळी अशा प्रकारची एक अनुभूती त्याला येत राहते. आणि म्हणून असं बालसाहित्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये लिहिलं जाऊ लागलेलं आहे. परंतु संपूर्ण कुठंतरी आपली एक शिक्षण पद्धती अशी आहे की कुठंतरी मग त्याला पुढे घडवणं त्याला असं म्हणतात, म्हणजे त्याचं जे काही इंजिनियर, डॉक्टर किंवा अशा प्रकारचं असं संशोधक वगैरे त्याचं करिअर ज्याला म्हणतो आपण, त्या करिअरमध्ये आपण साहित्य कधीच घडत नाही. बाबा मी साहित्यामध्ये करिअर करतोय किंवा अमुक एका कलेमध्ये करिअर करतोय मी, असं कुठे घडतच नाहीये. ही मग लहान मुलांच्या हातामध्ये पुस्तकं जर दिली, त्यांना जर वाचायला आपण हे केलं, तर ते अतिशय चांगलं अशा उत्कृष्ट साहित्य निर्माण करू शकतात. परंतु त्याला ते हे करू दिलं पाहिजे आपण, ते म्हणून एक पुस्तकं त्यांच्यापर्यंत गेली पाहिजेत, त्यांना ते वाचू दिली पाहिजे आणि त्यांच्याकडे लिहून घेतलं पाहिजे. काही शाळा माझ्या अशा अवलोकन आहेत त्यांच्या शाळेशी कनेक्टेड अशा प्रकारचा. त्याच्यामध्ये पारडी शिल्लोड आपलं शेलू तालुक्यातलं जे गाव आहे, सातत्याने तिथला युवराज माने नावाचा शिक्षक मुलांना लिहितं करतो सारखं.
माझा एक बालकथा संग्रह पोपट उडाला भुर्र नावाचा संग्रह मी त्यांना शाळेला पाठवला. तर त्या शाळेतल्या मुलांनी त्याचा अनुवाद केला, त्याचं परीक्षण केलं. आणि एका मुलीचं परीक्षण पुण्याच्या एका बालसाहित्याला वाहिलेल्या एका नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं. फक्त आपण त्याला मोटिवेट कसं करतो हे अधिक महत्वाचं आहे, म्हणजे त्याच्याकडून लिहून कसं घेतो असं. पण एक चांगली गोष्ट घडते की हे देखील होऊ लागलेलं आहे असं, की लहान मुलांना देखील अधिकाधिक आपल्याला कसं लिहिता येईल, अशा प्रकारचं लिहितं करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आता काही मॅगझिनमध्ये बालसाहित्याची जी मासिक आहेत त्याच्यामध्ये मुलासाठी काही पानं राखीव ठेवली जातात त्याच्यामध्ये, की तेवढ्या मुलांना लिहिलेलं जे आहे ते त्याच्यामध्ये प्रसिद्ध करायचं अशा प्रकारचं, आणि ते होतंय अशा प्रकारचं. आणि त्यामुळं कुठंतरी असं हे म्हणजे काय झालंय, अलीकडे माणसं ही स्वतः पुरते फार बघायला लागले प्रत्येक क्षेत्रामध्ये. असे दुसऱ्यासाठी मी काही देणं लागतो, दुसऱ्यासाठी मी काही केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी मी काही करेन, अशा प्रकारची भावना वरच्यावर कमी व्हायला लागली. पण ही भावना बाजूला ठेवून जर आपण मुलांना लिहितं केलं तर ते इतकं त्यांचं हे असतं, लेखन इतकं ओरिजिनल अशा प्रकारे ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं ओरिजिनल लेखन त्या मुलांच्या हातून होऊ शकेल. आणि मग असं जर झालं तर बालसाहित्य आणखी खूप अशी भरारी घेऊ शकेल असं मला वाटतं. अगदी बालकांच्या मानसशास्त्राला समजून घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे हा संदेश दिलेला आहे की कशा प्रकारे बाल साहित्याचा विकास होऊ शकतो. आता मागे वळून पाहताना जेव्हा तुम्ही 60 वर्षाचा जो तुमचा हा लेखन प्रवास आहे जवळपास, तर त्या प्रवासाकडे बघताना एक कुठेतरी आपल्याला परिपूर्णता दिसते, समाधान पण असतं, पण एक अजून एक असतं की लेखक अतृप्त पण असतो. तर आता तुम्हाला असं वाटतं की माझ्या लेखणीनं काही वेगळं अजून लिहावं, तर कुठला प्रकार? काय होतं बरं का, की मला स्वतःपुरतं बोलायचं झालं तर मी कधीही स्वतःला पूर्ण मानत नाही. मला जे जाणवलं आणि जसं जाणवलं तसं शब्दामध्ये जर मला पकडता आलं नाही, आणि बऱ्याच वेळ असं होतं की शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही, इतकी ती अनुभूती फार मोठी अशा प्रकारची असते. इतकं मी वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात लिहिलं, परंतु अजूनही असं वाटतं मला की अजूनही माझ्या मनामध्ये ज्या प्रकारची कादंबरी आहे, की काय होतं की माणसाच्या जगण्याचं एकेरी चित्रण आपण करतो, परंतु बहुमुखी अशा प्रकारचं, म्हणजे त्याला अनेक पदर सुटलेले आहेत अशा प्रकारचं. असं इंग्रजी साहित्यामध्ये खूप लेखन आहे, हिंदीमध्ये आहे, अलीकडे आता नव्या पिढीमध्ये लिहायला लागलेत अशा प्रकारची मुलं सगळे अशी प्रकारचे. परंतु नाहीये, आता नाटक हा फॉर्म घेतला मी, मला नाही जमला, कारण तो शेवटी कसं होतं की तो फॉर्मच वेगळा आहे. कारण एकदा पु ल देशपांडेंना मी माझी एक नाटक वाचायला दिलं, तेव्हा ते मला असं म्हणाले की काय होतं बोराडे, की तुम्ही कादंबरीकर नाटक लिहायला जेव्हा घेता तेव्हा कादंबरीची रचना जशी असते तशीच रचना तुम्ही करता. नाटकामध्ये तसं नाही, नाटकामध्ये प्रसंगच असे उभे करायला पाहिजे, नाट्यपूर्णता त्याच्यामध्ये आली पाहिजे, आणि ती तुम्हाला आणता येत नाही. प्रत्येकाच्या मर्यादा आहे. मग मी नाटक हा फॉर्म सोडून दिला मी, म्हणजे मग एखादा म्हटलं की हे अमुक अमुक, आता याची अवस्था अशीच झाली त्या म्हणजे आमदार सौभाग्यवतीची. आमदार सौभाग्यवती नाटक लिहिलं मी अगोदर, आणि मग त्याचे कुणीच प्रयोग करीना, कुठली संस्था घेईना, मग त्याची कादंबरी मी केली. कादंबरी केल्यानंतर मग निर्माते माझ्याकडे यायला लागले, अहो याच्यावर आम्हाला नाटक लिहून द्या. आणि मग नाटक मी अगोदरच लिहिलेलं होतं, म्हणजे म्हटलं असं करा तुम्ही, आता कोणातरी एखाद्या चांगल्या नाटककाराकडून उमेदीचे आहेत, त्याच्यावर नाटक, ह्या कादंबरीवर आधारित नाटक करा. मग ते श्रीराव जोशीनं काही लिहिलं, अतिशय चांगलं लिहिलं, 500 पेक्षाही अगदी प्रयोग झाले, आणखी झाले असते, परंतु ते अकाली निधन त्या प्रश्नात सुभेदार झालं, त्याच्यामुळं ते राहून गेलं. परंतु कविता हा मी सुरुवातीपासून एकही कविता केलेली नाही, कारण कविता ही मला माझ्या मर्यादा, आणि ज्या कलावंताला आपल्या मर्यादा माहीत असतात तोच पुढं कुठेतरी चांगली झेप घेऊ शकतो, किंवा तो मोठा होऊ शकतो. मी काही मोठा नाही स्वतःला मानत, परंतु कलावंताला नेहमी आपल्यातली अपूर्णता जाणवत राहिली पाहिजे.
अगदी कथा लिहून झाल्यानंतर, ते प्रसिद्ध झाल्यानंतर देखील असं वाटतं की हो अशा प्रकारचं हे लिहिलं असतं ते अधिक चांगलं झालं असतं, पण ते प्रसिद्ध झाल्यानंतर मग करण्यात काहीच अर्थ नसतो तो असं. आणि म्हणून कलावंत मग कुठल्याही याचा असेल, शिल्पकार असेल, चित्रकार असेल, गायक असेल, लेखक असेल, साहित्यिक, याला सगळ्याला कुठंतरी अशा प्रकारचं एक अतृप्तता जाणवत राहिली पाहिजे की नाहीये माझ्यामध्ये. आणि चांगला लेखक आहे तो स्वतःच्या साहित्याचा समीक्षक असला पाहिजे. बरोबर आहे. आपल्या साहित्यातल्या उणिवा त्याला जाणवल्या पाहिजेत आणि त्या उणिवा जाणवल्यानंतर मग तो दूर करण्याचा कसा प्रयत्न करेल हे त्याला कळलं. मी मगाशी सांगतो तुम्हाला की बहुमुखी कादंबरी ज्याला आपण म्हणतो, नाही मला अजून लिहिता आलेलं नाही. जवळजवळ आता 15-16 माझ्या कादंबरी झाल्या, पण अजूनही एकही बहुमुखी कादंबरी माझ्याकडून लिहून झालेली नाही. मर्यादा प्रत्येकाच्या, माझ्या मर्यादा काय आहेत हे मला माहित आहे. असं आता लिहायचं खूप आहे, परंतु आता प्रकृतीचा साथ नाही मला आता. परंतु मी लेखनाशी जगू शकत नाही, वाचनाशिवाय जगू शकत नाही. अशा प्रकारची इतके त्या लेखनाशी तुमची एकरूपता असली पाहिजे, आणि ती मी सुरुवातीपासून ठेवलेली आहे. एक खूप छान प्रकारे आम्हाला इथं संदेश पण मिळालाय की मनातली जे लेखन असतं, मनातली कादंबरी आपली लिखाण करण्याची राहून गेलेली ही जी खंत असते, पण ती खंत सुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्या मर्यादा आहेत हे समजावून घालते, आपली समजूत घालते की आपल्या ह्या मर्यादा आहेत, आपण इथेच थांबावं. तर हा पण एक चांगला प्रकारचा संदेश आहे की आपण, पण तरी पण आपण एक लिखाण आपलं जे चालू आहे की बदलत्या युगामध्ये सुद्धा आपण फेसबुक म्हणजे सोशल मीडियाचा आधार घेऊन आपण लिखाण करत आहात. तर ते जे लिखाण आहे त्याला सुद्धा तेवढीच दाद मिळते आहे, कारण त्याला आपल्या नावाचं वलय तर आहेच, आपली प्रसिद्धी आहे, आपलं पूर्वीच्या लिखाणाची ज्याला साथ आहे. तर ते फेसबुकवरचं लिखाण सगळेजण आज तुमचे बरेच फॉलोअर्स आहेत, त्यामध्ये ते एकदम प्रसिद्ध झालेलं आहे. पण आता आणखी असा प्रश्न आहे की पाचोळा ही जी कादंबरी आपली जे पूर्ण विख्यात आहे, प्रसिद्ध आहे, त्या कादंबरीवर आता चित्रीकरण होत आहे, चित्रपट येतोय, तर त्याबद्दल थोडक्यात. नाही, खरं काय गंमत अशी आहे की इथलं जे जमजमचं जे डिपार्टमेंट आहे, फिल्म इन्स्टिट्यूशन तिथले, ती पाचोळ्यावर चित्रपट तयार करते. अर्थात मी त्यांना दिलेले ते, कारण तो काही थिएटर पिक्चर नाही आहे, तो एक डिपार्टमेंटचा अशा प्रकारचा आहे, प्रयोग आहे. तो इथं एक नामवंत अशा प्रकारचे एक अभिनेते आले होते. त्यांनी असा एक विचार व्यक्त केला होता त्या ठिकाणी की, आणि मी नव्हतो, मला हे वसंत कुंभोजकरांनी पत्र लिहून कळवलं की ते अशा प्रकारची ते नामवंत असे हे अभिनेते आले होते, आणि त्यांनी सांगितलं की या प्रदेशातल्या एका लेखकाची पाचोळा ही कादंबरी मी वाचली, आणि या ही कादंबरी जर सध्याच्या त्रेच्या हातामध्ये गेली तर तिच्यावर अगदी जागतिक चित्रपट तयार होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर मग मुंबईला मुद्दाम एका मित्रामार्फत आम्ही त्यांना भेटलो, तर त्यांनी सगळं सांगितलं मला की हे मी बोललो आहे आणि हे खरं आहे, पण दुर्दैवानं मराठीमध्ये सत्तेचे त्रेय नाही आहेत, आणि कुणालाही देऊन तिचं वाटोळं तुम्ही करू नका, त्यापेक्षा नाही झालं तरी चालेल अशा प्रकारचं. आणि त्यावेळी मग मी काही फारसं त्याच्या भरीला पडलो नाही. आता डिपार्टमेंटचे लोक म्हणले, ते विद्यार्थी म्हटल्यानंतर काय ते काही थिएटर पिक्चर नाही, करू द्या त्यांना जसं करायचं असं तसं अशा प्रकारचं. त्यामुळं होतं काय आपल्याकडे, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मराठीत मध्ये काही बोलला तर मी तुम्हाला म्हणलं की मी बहुमुखी कादंबरी लिहू शकलो नाही. आता हे तुमचं प्रसारण जेव्हा होईल आणि एखादा समीक्षक जेव्हा वाचेल तेव्हा तो बेधडक लिहून टाकतो की राराम मोराड्यांना बहुमुखी कादंबरी लिहिणं अजून जमलेलं नाही, त्यातला निगेटिव्ह घेणार. म्हणजे त्यातला तो फक्त तोच भाग घेतो तो नकारात्मक. आणि मग तो त्याला विचारलं की असं कशावर बोलता, तुम्हीच म्हणलात ते म्हणाला अशा प्रकारचं. म्हणजे पण अगोदर तर तो जरूर काही माझं संशोधन आहे म्हणून असं का, त्यामुळं मग लेखकानं स्वतःविषयी फारसं बोलू नये असं. आणि मी स्वतःला सांगायला हरकत नाहीये की जनरल मी बोलेन असं,
परंतु कुठल्याही कलावंताने आपल्या कलेविषयी बोलू नये, इतरांना बोलू द्यावं. अच्छा. पण इतर बोलत असताना त्यानं देखील सोशिकता जवळ बाळगावी, म्हणजे त्याच्याशी वितंडवाद घालू नये. तो बरोबर आहे. त्याचं जे म्हणणं आहे ते पूर्णतः आपण ऐकून घ्यावं आणि अगदी सकारात्मक पद्धतीने ऐकून घ्यावं. उलट त्याला आणखी सांग बाबा, मला आणखी सांग बाबा, आणि मग त्याच्यातलं जे आपल्याला स्वीकारण्यासारखं आहे तेवढंच आपण घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. पण मी परिपूर्ण आहे असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मी संपून जातो. बरोबर आहे. इथे अभिमान येतो. माझ्यातल्या अपूर्णतेचा मला जाणीव मला नेहमीच असली पाहिजे, आणि ती कलावंतांनी ठेवली पाहिजे असं माझं मत आहे स्वतःचं. अपूर्ण आणि अतृप्त असलं तर तुमची लेखणी कायम चालू राहील, नाहीतर लेखणी थांबेल आणि अभिमान येईल तिथे. आपण एक समीक्षक पण असायला हवं लेखकानं, आपण सांगितलं, पण तितकाच सोशिकपणा पण आपल्यात असायला हवा. जी समोरची व्यक्ती आपल्याबद्दल बोलते आहे तर तिला बोलू द्यावं, तिथे आपण त्याला कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये. तर हे झालं पूर्ण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, लेखकाच्या भाषेबद्दल पण आपण बोललो आहोत. आता येणारी जी नवीन पिढी आहे, नवलेखक, ते नवीन काहीतरी लिहितायत, लिहिण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपण कादंबरीकार, चांगल्या प्रकारे कथाकार व्हावं, लेखक व्हावं एकदम. पण त्यांच्यासमोर आदर्श जे आहे ते वाचन त्यांचं कमी आहे थोडं. माझं सुद्धा मग ते आदर्श कोणाचे ठेवू नये आपण. कारण काय होतं की आदर्श ठेवला की त्याच्यासारखं अनुकरण येत, त्याच्यासारखं होणं म्हणजे ह्याचं स्वतःच काय आहे, मग स्वतःच काही नसतं. तर कुणाचंही अनुकरण करू नये. त्याचं वाचून त्यातून जे आपल्याला जाणवेल त्यातून आपलं मन घडलं पाहिजे. आणि सगळ्यात तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो की चांगला लेखक हा चांगला वाचक असला पाहिजे. जोपर्यंत तो चांगला वाचक होत नाही तोपर्यंत तो चांगला लेखक होऊ शकत नाही. कारण वाचन हे कशी एक तुम्हाला घडवण्याची एक हे आहे, तुम्हाला घडवते, ते तुमचं मन घडवते वाचून, अशा प्रकारचं. उलट मी तर असं म्हणेन की संगीतामध्ये जसा रियाज असतो की ते अगदी त्याच्यात तल्लीन असतात आणि अगदी पहाटे उठतात, गात राहतात, नंतर केव्हा वाटून तेव्हा गात राहतात, ते कारण ते रियाज आहे, त्यांचा सातत्य असतं. तसं लेखकाचा रियाज हा वाचन आहे. म्हणून लेखकानं सतत वाचलं पाहिजे. पण वाचलं म्हणजे आपण तसं ते स्वीकारायचं असं नाहीये. त्याच्यातलं जेवढं स्वीकारण्यासारखं आहे आणि त्याच्यातलं काही ते कसं लिहिलेलं आहे आणि आपल्याला कसं लिहिता येईल यातून त्याला हे करता येईल. परंतु वाचनाचं लेखकाच्या जीवनामध्ये एवढं मोठ्याशा प्रकारचं स्थान आहे. पण दुर्दैवाने काय व्हायला लागलं की या पिढीतल्या, नव्या पिढीतले लेखकाचं वाचन फार कमी आहे. त्याला अपवाद आहेत आणि चांगल्या तऱ्हेनं अपवाद आहेत अशा प्रकारचा. आज बहुसंख्य आमचे मराठी लेखक जे आहेत नव्या पिढीतले, ते साहित्य संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र आणि त्याही पेक्षा पारितोषिकाच्या मागे लागलेले. पण सगळेच नाहीये, अगदी कमी असतील, संख्येने कमी असतील. आणि कमी असणं हे स्वाभाविकच आहे, कारण तेच इतिहास घडवणार आहे त्याचा. उद्याचा मराठी साहित्याचा इतिहास तेच घडवणार आहेत. संख्येने कमी असतील परंतु अतिशय ताकदीनं लेखन करता येईल. म्हणजे माझ्यासारख्याला आजच्या पिढीतले काही जे लेखक आहेत, हे लेखक घरातल्या कर्त्या पुरुषाला जसा माझा पोरगा करता निघाला, माझा पोरगा चांगला निघाला, अशा प्रकारचा जसा अभिमान वाटतो ना, तसा अभिमान बाळगावे अशा प्रकारची हे आहे. तसं इंडियन अॅनिमल फॉर्म नावाची कादंबरी वाचली काही दिवसापूर्वी. सध्याचं जे राजकारण आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये अॅनिमल फॉर्म नावाची कादंबरी आहे, तशाच पण त्या वेगळ्या अशा प्रकारचे त्याने इंडियन अॅनिमल फॉर्म, म्हणजे सध्याची जी माणसं आहेत राजकारणातली, ही इंडियन अॅनिमल फॉर्म. आणि काय लिहिलंय बाबा, म्हणजे मला अगदी इतकी ताकद आहे त्या लेखनामध्ये अशा प्रकारची की मी चकित झालो. आता मी तणस नावाची कादंबरी वाचतोय, महेंद्र कदमाची. कादंबरीविषयीच्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना तुम्हाला आता
कुठेतरी बदलावे लागतील अशा हो. ताकदीची कादंबरी आहे ती, अशा अच्छा. प्रकारची. हं. आमच्याकडे आसाराम लोमटे हा. खूप ताकदीने अशा प्रकारचे लिहितो. अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील मला. हं, हं. म्हणजे इतक्या ताकदीने, आणि हे टिकणार आहेत. कसं असतं, आपल्याकडे नदीला पूर येतो हं. आणि त्या पुरामध्ये सगळंच वाहत येतं. झुडपं, पाला, पाचोळा, अगदी काय काय नाही, ते सगळं वाहून जातं. पण जे मूळ आहे ना, लवाई. मूळ जे नितळ अशा प्रकारचं, ते नितळच पाणी शिल्लक राहतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तसं कोणत्याही भाषेतलं साहित्य हं. हे त्याच्यामध्ये अशा पूर आल्यासारखं असं गदळ काहीतरी ते वाहून जातं. हं. मूल्यमापन आपल्याला करायचं असतं, जे नितळ राहतं त्याच्यामध्ये, हं. त्याच्यावरून आपल्याला मूल्यमापन करायचं असतो. आणि तो मराठी साहित्याच्या बाबतीत जेव्हा आपण करायला जातो तेव्हा खूप असं समाधान माझ्यासारख्याला लाभतं अशा प्रकारचं. आता म्हणजे आपण स्वतःच्या लेखनाबद्दल आपण या ठिकाणी बोललं आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्यांचं वाचन करतो त्यावेळेस तुम्ही वाचनाचे बरेच हे सांगितले की कादंबरीचा जो संकल्पना आहे ती बदलावी असं वाटायला लागलं. इतकं ताकदीचं लिखाण आपण वाचलेलं आहे, म्हणजे शब्दांची शक्ती आपल्याला इथे समाधान देतीये आज. हं? तर हेच समाधान कायम टिकून राहण्यासाठी मराठी भाषिकांनी आणि वाचकांनी, लेखकांनी नेमका काय प्रयत्न करावा? ते कसं आहे का, की जे लिहिलं जातं, हं. जोपर्यंत त्या साहित्याला वाचक आहे, हं. आणि चांगला वाचक, हं. म्हणजे नुसतं करमणूक म्हणून वाचन करणार नाही, अगदी चांगला विचक्षण अशा प्रकारचं वाचक जोपर्यंत असा वाचक घडवणं जिम्मेदारी आमचीच आहे ना. हो, हो. जर खूप उत्तुंग अशा प्रकारची इमारत आम्ही बांधली आणि हं. तिकडे बघणारेच कोणी नसले, हां. तर त्या इमारतीचा उपयोग होत नाही ना काही. बरोबर आहे. हं. आज तुमचे वेरूळ, अजिंठासारखी कित्येक शतकं झाली तरी सुद्धा अजून लोक बघायला येतातच ना ते. हं. तशी ती साहित्य कृती देखील शेवटी जनमानसाची कुठेतरी मिळते जुळते असली पाहिजे, जनमानसानं ते तरी साथ दिली पाहिजे. हं. अशा प्रकारचं साहित्य आम्हाला आता समजते. मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा मला खूप असं वाटलं की नाही आहे, आपल्याला असं का लिहिता आलं नाही अशा प्रकारचं इतक्या ताकदीचं लेखन. इतकं नव्या पिढीचे लेखक आहेत, मोजके असतील, परंतु तेच उद्या मराठी साहित्य असं घडवणार आहेत वगैरे. आणि त्यांचं लेखन हे अशा प्रकारच्या ताकदीचं आहे. आमची जबाबदारी त्यावेळी ही आहे की आम्हाला वाचक देखील तेवढ्या ताकदीचं घडवावं लागणार आहे. आणि ते घडवण्यासाठी देखील सभोवतालची वाङ्मयीन जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आकलन फार महत्वाचं असतं. की एखादा तुम्ही जेव्हा तुमच्यासमोर घडती बाब, तर त्याचं नुसतं दृश्य स्वरूप होऊन चालत नाही. तुम्हाला तुमच्या मनाला त्यातलं जे जाणवतं, डोळ्याला जाणवतं तेच खरं असतं असं नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी असतं त्याच्यात घडत असतं. आणि म्हणून तेवढ्या ताकदीचा वाचक देखील आता मराठी साहित्याला घडावा लागणार आहे. केवळ आपलं लिहायचं म्हणून लिहायचं आणि ते प्रसिद्धीच्या मागे लागून ते हे करायचं, अशी वाचकाची जर हे अभिरुची तयार व्हायला लागलेली आहे, तर मग नव्याच जे काही जे ताकदीने लिहिलं तर कोण दखल घेणार आहे? कारण शेवटी मी लिहिणं महत्वाचं नाहीये, मी लिहिलेलं प्रकाशकाने प्रसिद्ध केलं पाहिजे. प्रकाशकाने नव्हे, तो देखील तेवढ्या ताकदीचा प्रकाशक असला पाहिजे. पाचोळा कादंबरीला मौसारखा प्रकाशक मिळाला, लाभला, त्यामुळे पाचोळा लोकांपर्यंत गेली, अनेक नावाजली गेली. अशा प्रकारचा मराठी साहित्यामध्ये देखील असं ते बऱ्याच वेळा साहित्य चांगलं आहे, सकस आहे किंवा निकृष्ट आहे, हे देखील प्रकाशकावरून देखील लोक ओळखतात. की लोक वाङ्मयीने काढलेली कादंबरी आहे ना, ती चांगलीच असली पाहिजे किंवा कथासंग्रह चांगलाच असला पाहिजे. मौजनं काढले ना, पॉप्युलरनं काढले ना, राजहंसनं काढले ना, नुसते प्रकाशकाची नावं घेतली तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की नाही बाबा त्यांनी एखादे पुस्तक प्रकाशित वाचलं पाहिजे, कारण ते त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि काही असे बाजारूप प्रकाशक आहेत आपलं, त्यांना काही नाही, पोट भरत धंदा करणं एवढंच त्यांच्या पैशाला, ते काही साहित्यामध्ये काही योगदान देऊ शकणार नाहीत आणि वाङ्मयामध्ये देखील काही अशा प्रकारचं फार योगदान ते देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. अतिशय सुंदर आपण हे सगळं विवेचन केलेलं आहे की नवीन लेखकांनी कशा प्रकारची कास धरावी. आणि आता आपण सांगितलं की आपलं जे शब्दांची ताकद आहे त्याप्रमाणेच आपल्या वाणीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं कंपन नाहीये. आज 1940 सालचा सरांचा जन्म आहे, 79 सरांचं वय आहे, 79 ना,
40 1940 सालचा जन्म ना आपला. हा, जवळपास 75 ओलांडलेली आहे, तरी कुठल्याही प्रकारचं वाणीमध्ये कंपन नाहीये. एकदम स्पष्ट उच्चार आहे आपल्या भाषेसारखा. हे जे आहे खूप आपल्याला चांगल्या प्रकारचा यांचा आवाज आहे. एक युवकालाही लाजवेल अशा प्रकारचं एक माझा आवाज हा तारुण्य आहे. हो, आणि हीच आपली ताकद आहे, आपल्या शब्दांची ताकद आहे, ही वाणीची ताकद आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण आमच्या ह्या विद्यार्थ्यां चॅनलला आपण ही जी मुलाखत दिली आहे ती नवीन लेखकांसाठी खूप अमूल्य आहे, आणि त्यामधला जो संदेश मिळालेला आहे त्यांना तो कधी त्यांच्यासाठी प्रेरक राहणार आहे. खूप खूप धन्यवाद आपले. तुम्ही सुद्धा खूप चांगले अशा प्रकारचे प्रश्न विचारले, आणि एखादी मुलाखत घेत असताना रूढार्थानं जे प्रश्न आहेत आणि ढोबळ अशा प्रकारचे प्रश्न असं न विचारता वेगळे अशा प्रकारचे प्रश्न की जे त्या प्रश्नाविषयी बोलताना हे मला कुठेतरी एक उत्साह आला, एक चॅलेंज मला आलं, आणि त्यामुळं मी आपल्याशी देखील मोकळा अशा प्रकारचा हा संवाद साधलेला आहे. आणि हा संवाद साधताना मला खूप आनंद